मैत्रिणींनो, बिर्याणी म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं ना. अगदी मुलांना तरी खूप आवडते. तर आज आपण बिर्याणी कशी बनवायची हे पाहूयात. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी 4 लवंग, 2 विलायची, दालचिनी, 2 तमालपत्रीची पाने, इथे मसाला पावडर, बिर्याणी मसाला पावडर, मीठ, चटणी, हळद आणि जिरे आणि आलं लसूण पेस्ट इतकं घेतलेलं आहे. आणि इथं पाऊण वाटी दही घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले छानपैकी चिकनला लावून हे चिकन आपल्याला 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तर यामुळं काय होतं की चिकनची टेस्ट खूप छान लागते. तर हे मी छानपैकी मिक्स करून घेते आता. अगदी आपण सगळ्या चिकनच्या पिसाला लागेल असा मसाला अगदी छानपैकी हाताने लावून घ्यायचा आहे. जर आपण चमच्याने लावून घेतला तर तो व्यवस्थित लागणार नाही, म्हणून तो हातानेच लावायचा आहे. तर त्यानंतर मी घेतले 2 मोठे कांदे आणि खरं तर 2 टोमॅटो हवे होते, पण माझ्याकडे 1 टोमॅटो होता म्हणून मी 1च टोमॅटो घेतला आहे. इथं मी आता तुम्ही पाहू शकता की मी एक वाटी घेतली, तर ती 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. इथं आता कांदे 2 कट करून घेतले, टोमॅटो 1 आणि ही तमालपत्री, विलायची, दालचिनीची पाने हे सगळं आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे. तर इथे मी आता माझ्याकडं कुकर होता, त्या कुकरमध्ये आता 2.5 पळ्या साधारण तेल ओतलेलं आहे. त्यानंतर तेल चांगलं गरम झालं की कांदा घालायचा आहे. त्यामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. तो ट्रान्सपरंट होईपर्यंत छानसा परतायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा आता छानसा ट्रान्सपरंट झालेला आहे. तर तोपर्यंत आपण इकडे आता तांदूळ 4 वाट्या घेतल्यात म्हणताना त्याच वाटेने मी 8 वाट्या पाणी घेत आहे. तर ते पाणी इकडे गरम करायला ठेवलं आहे. तर तोपर्यंत कांदा छान परतवून झाला आहे. त्यानंतर आपण जे खडे मसाले होते ते आणि टोमॅटो सगळं एकत्र घालून छानसं परतवून घ्यायचं आहे. तर हे छानसं परतवून झाल्यानंतर आपण जे 10 मिनिट चिकन झाकून ठेवलं होतं, तर ते चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चिकन आणि ते मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. छानसं परतवून घ्यायचं आहे तेही. आणि आपल्याला यामध्ये आत्ता पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर हे छानसं परतवून घेतलं. यामध्ये आपण मीठ आणि मसाले सगळे घातलेत, त्याचंच आपल्याला पाणी सुटणार आहे इथं. तर त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. तर मस्तपैकी आता चिकन आपण हे कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहे. ते 7 ते 8 मिनटासाठी मीडियम गॅसवर तुम्ही पाहू शकता. तर इथे एक 7 मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिलं आहे, तर इतकं सारं पाणी सुटलेलं आहे तिथे. तर तुम्ही पाहू शकता. तर हे झालं आहे तोपर्यंत इकडे माझं पाणीही गरम करून झालेलं आहे. तर चला आता इकडे स्वच्छ तांदूळ धुवून ठेवलेला आहे, म्हणजे इकडे चिकन शिजतं आहे तर तोपर्यंत मी इकडे तांदूळ धुवून ठेवला होता. तर आपण आता कुकरचं झाकण उघडूया आणि मस्तपैकी वाफ काढून घेऊयात त्याची. हे परत एकदा मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हे धुतलेले तांदूळ घालायचे आहेत. तर हे सगळे तांदूळ आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता इथे माझा कुकर छोटा झालेला, म्हणजे मला वाटत होतं की यामध्ये व्यवस्थित होती आहे की नाही, पण खूप छान झाली होती. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे मसाले जे घेतले होते, तर त्यामध्ये पाणी ओतलं होतं, ते थोडंसं धुवून यामध्ये घ्यायचं आहे. नंतर आपलं गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे. तर साधारण मी जे 8 वाट्या पाणी घेतलं होतं, तर त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलं, म्हणजे कुकरमध्ये पाणी बसलं नाही म्हणून त्यातलं 1 वाटी पाणी माझं शिल्लक राहिलं, म्हणजे एकूण 7 वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर हे चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर मग पाणी घातले म्हणतात त्यानुसार मीठ घालायचं. मीठ अगोदरच घातलेलं आहे, त्यामुळं नंतर थोडंसं जपून घालायचं. मीठ घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आणि नंतर कुकरचं झाकण लावून द्यायचा. आता इथे आपण तांदूळ भिजवून ठेवला होता 5 मिनटासाठी आणि गरम पाणी घातलं होतं, त्यामुळं शिट्ट्या ह्या पटापट होतात. त्यामुळं साधारण 1 शिट्टी झाली की तांदूळ व्यवस्थित शिजतो आणि आपण चिकनसुद्धा शिजवून घेतलेलं आहे. चला आता कुकरची शिट्टी झाली आहे, त्याची वाफ निघेपर्यंत इकडे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला. आत्ता झाली आपली अशी बिर्याणी तयार. खूप छान झाली होती आणि खूप झटपट झाली होती ही. तुम्ही पाहू शकता एकदम मऊ तांदूळ शिजलेला होता आणि चिकनही खूप छान शिजलेलं होतं. तर मुलांना बिर्याणी खूप आवडते. तर आपण ह्या पद्धतीने जर बिर्याणी खाऊ घातली तर मुलांना वेगळं काही करायची गरज नाही लागत. आणि तसंही मुलांना टेस्टी खूप आवडतं आणि यामध्ये भरपूर असे मसालेही नाहीत आणि ही बिर्याणी एकदम मस्त होते आणि खूप कोरडीही होत नाही. त्यामुळं खूप छान एकदम अशी सॉफ्ट होते. त्यासाठी रश्श्याची खरं तर गरज लागत नाही, पण मी रस्सा बनवला होता. तर चला आपण आता ही चिकन बिर्याणी वाढून घेतो आहोत. तर मस्तपैकी आपण चिकन बिर्याणी बनवलीत. त्याच्याबरोबर रस्सा, लिंबू आणि कांद्याच्या फोडी. तर असा आजचा रविवारचा खास बेत झालेला आहे आणि अगदी मुलांच्या आवडीचा. मुलांना तुम्ही बिर्याणी कधीही खाऊ घातली तर ते कधीही खायला तयार असतात. अशा प्रकारे माझी आजची बिर्याणी झटपट बिर्याणी अशी बनवून झाली आहे. तर तुम्ही या प्रकारे बिर्याणी करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.